Namaskar Monday. Welcome to part 2 of our vlog series, and today we are going to be exploring one of the most iconic cities in Maharashtra, Nashik. नाशिक हे मंदिरांचं शहर आहे, तर आज आपण असे बरेच स्पॉट्स डिस्कवर करणार आहोत. चला बघूयात आपण नक्की काय काय बघतो ते. मंडळी, आपण आलो आहोत नरोशंकर मंदिरात. हे मंदिर 1747 मध्ये पेशव्यांचे एक सरदार होते, त्यांचं नाव नरोशंकर राज बहादूर होतं, त्यांनी बांधलं होतं. आणि इथे एक विजयाची घंटा सुद्धा आहे, जी त्यांनी ॲज अ ग्रॅटिट्यूड टू लॉर्ड शिवा म्हणून बांधलं होतं आफ्टर हिज विक्ट्री इन द दिल्ली फाईट्स. सो आपण हे मंदिर बघू शकतो. हे खूपच मायन्यूट डिटेल्ड स्टोन कार्व्ड टेम्पल आहे आणि इट इज वन ऑफ द मोस्ट प्रेशियस जेम्स यू कॅन एव्हर फाइंड ऑन द बँक्स ऑफ रिव्हर गोदावरी इन नाशिक. नाशिकला भारताचं वाईन कॅपिटल तर म्हटलंच जातं, पण त्यासोबतच हे शहर धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण आज सगळे असले स्पॉट्स सगळे एक्सप्लोर करणार आहोत. ही आहे नाशिककरांची ग्रामदेवी, म्हणजे सप्तशृंगी निवासिनी. आपण आलो आहोत आता कपाळेश्वर मंदिर, जे एक नाशिकमधलं एक डिस्टिंक्ट मंदिर आहे. आता या मंदिरामागची स्टोरी अशी आहे की प्रभू शिवशंकरांनी जेव्हा ब्रह्माच्या एका शिराचा शिरच्छेद केलेला, त्या दोषाचा त्याग करण्यासाठी, त्याचं प्रायश्चित करण्यासाठी ते इथे गोदावरी काठी तपश्चर्याला बसले होते. म्हणून या मंदिराचं नाव आहे कपाळेश्वर मंदिर. बरं, आपल्याला हे फॅक्ट माहिती असेल की प्रत्येक शिव मंदिराच्या पुढे एक नंदी असतो. या शिवलिंगाच्या पुढे नंदी नाही. तर असं का? तर त्यांनी नंदी महाराजांना सांगितलं होतं की जोपर्यंत मी या त्यागाचं पूर्णपणे प्रायश्चित्त नाही करत, तोपर्यंत माझ्यासमोर कोणीही नाही पाहिजे. म्हणून या मंदिरमध्ये नंदी नाही आहे. तर हे आहे कपाळेश्वर मंदिर. मंडळी, आता आपण एका खूप इंटरेस्टिंग ठिकाणी आलो आहोत. माझ्या मागे जे आहे हे तुम्ही कधी ना कधी कुठे ना कुठे तरी नक्कीच बघितलं असेल. नाशिक शहरामध्ये जेव्हा धो पाऊस होतो किंवा धो पूर येतो, तेव्हा हा मारुती तुम्हाला नक्कीच दिसतो. इकडचा वॉटर लेवल इंडिकेटर. हा मारुती दोन्ही साईडने बघता येतो आणि या मारुतीचं नाव आहे दुतोंड्या मारुती. एस्टीम्ड नाशिककर. बाबा, नाशिकबद्दल जे तुम्हाला काही सांगायचं असेल ते काय आहे? नाशिक बाकी शहरांपेक्षा कसं वेगळं आहे? हे नाशिक गुलशनाबाद असताना पंचवटी नाव पडलेले. पहिले गुलशनाबाद नाव होतं, पंचवटी झालंय. आता स्वयंभू रामाचं दर्शन घेताना बजरंग दादा दाखवले, दोन मुखी बजरंग, इकडून बी त्या बाजूने बी दोन्ही मुखी म्हणून दैत्य मारायला तो उभे. आणि इथं आरती होती संध्याकाळी 6:30 वाजता. पापनासनी गंगा माता आहे समोर, ते बी पापनासनी गंगा 12 वर्षातून उघडते. इथे कुंभमेळा भरला जातो. काळा राम, गोरा राम, सीता उपा, सीता हरण, सीतार होते. हे सगळं वरती दाखवलेलं आहे. शूर्पणखाचं नाक कापलेलं ते तिकडे दाखवलं तपोवनात रामाच्या छोट्या भावाने. जय सीताराम. जय. नाशिकच्या प्राचीन गोराराम मंदिर इथे, जे 1782 मध्ये देवराव हिंगणे यांनी बांधलं होतं, जे माधवराव पेशव्यांचे वकील होते.
या मंदिरात प्रभू राम, सीता आणि लक्ष्मणचे पांढऱ्या पाषाणातली मूर्ती आहे, म्हणून या मंदिराचं नाव आहे गोरा राम. आता आपण आलो आहोत प्राचीन काळाराम मंदिर. या मंदिराची स्थापना श्री रंगराव ओढेकर यांनी केली. असं मानलं जात होतं की ते खूप मोठे रामभक्त होते आणि एक दिवशी त्यांच्या स्वप्नात आलं गोदावरी नदीमध्ये एक रामाची पाषाण मूर्ती आहे. त्यांनी नदीची तपासणी केली आणि त्यांना ती मूर्ती सापडली सुद्धा आणि त्या मूर्तीला साजेसं असं सुंदर मंदिर बांधलं गेलं 12 वर्षांनंतर. असं हे सुंदर काळाराम. आपण आता आलो आहोत पंचवटीला. पंचवटी म्हणजे 5 वडांचा समूह, जिथे प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण हे वनवासात जेव्हा राहत होते तेव्हा ते इथेच राहत होते आणि याच जागेवर सीता मातांचं अपहरण सुद्धा झालं होतं. तर हीच ती जागा पंचवटी. फेमस बग्गा स्वीट्स इथे आणि ह्यांची स्पेशालिटी आहे लस्सी आणि चाट. तर आपण ट्राय करून सांगणार आहोत की नक्की हे कसं लागतं. आय एम हॅविंग मँगो लस्सी. राईट, लस्सी रेटिंग. लस्सी बहुत ज़्यादा टू स्वीट हो, जास्तच गोड आहे, मला नाही आवडतं. रेटिंग 6 out of 10. 7 out of 10. नॉर्मल लस्सीसाठी 8 out of 10. वा, माझा आहे मँगो लस्सी इनक्रेडिबल फॉर मी 9.5 out of 10.